आज माननीय सत्र न्यायालय नाशिक रोड यांच्यासमोर ॲप्लिकंटचा अर्ज निघाला होता। त्यामध्ये अंतरिम जामिनाच्या अर्जावर आज सुनवाई झालेली आहे। अंतिम सुनवाई ही सरकार पक्षाचा आणि मूळ फिर्यादीचा जेव्हा जबाब येईल तेव्हा होत असते, पण आजची अंतरिम सुनवाई जी झाली त्याच्यामध्ये आम्ही युक्तिवादामध्ये मुद्दे मांडलेले आहेत आणि आज आश्चर्यकारकरित्या SITचे वकील, सरकारी वकील म्हणजे थोडक्यात, आणि मूळ फिर्यादीचे वकील हे सुद्धा हजर झाले। त्यामुळे कायद्याने जी रिक्वायरमेंट होती विरुद्ध पक्षांच्या पण त्यांना नोटिसा काढण्याची, ती गरज राहिली नाही, कारण ते सुमोटो हजर झाले आणि त्यांना ह्या गोष्टीचं नॉलेज झालं की प्रोसिडिंग चालू आहे। याच्यामध्ये फिर्याद दाखल झाल्यानंतर असंही दिसून आलं की 4-5 दिवसानंतर प्रिव्हेन्शन ऑफ ॲट्रॉसिटी ॲक्टचे पण कलम ॲड करण्यात आले होते आणि त्यामुळे ॲट्रॉसिटी ॲक्टमध्ये जो अटकपूर्व जामिनाला कलम 18 जो होता पूर्वीचा, ती जी बाधा आहे, पहिले त्याच्यावर युक्तिवाद झाला की जरी कायदेशीररित्या बाधा असली तरी ती बाधा कायमची नसते। जर प्रथमदर्शनी फिर्यादमधले आरोप बघता ॲट्रॉसिटी ॲक्टचे कलम जर आकर्षित होत नसतील तर अटकपूर्व जामीन मिळतो, असे काही निवाडे आहेत, त्याच्याबद्दल आम्ही युक्तिवाद केला। मूळ फिर्यादी महोदया यांनी त्यांच्या फिर्यादमध्ये त्या हिंदू असल्याचं म्हटलं आहे आणि असे काही आरोप नाही आहे की काही जातीवाचक असतील किंवा काय, त्यामुळं ॲट्रॉसिटी ॲक्टचा मुद्दा एक क्लिअर केला आहे। बाकीचे जे आरोप होते ते त्या फिर्यादवरूनच असं दिसतं आहे की मुख्य आरोपी म्हणजे मेल पर्सन आणि विक्टीम यांची मैत्री होती वगैरे, असं फिर्यादीतच लिहिलेलं आहे। त्यामुळे आता दुपारनंतर मेहरबान न्यायालय काय ऑर्डर करेल किंवा काय ते बघूया। मेडिकल रिपोर्टचा एक ग्राउंड आहे, तो मी सुरुवातीपासूनच सांगतोय का ती प्रेग्नंट आहे, प्रेग्नन्सीचा एक ग्राउंड मी घेतलंच आहे। त्या व्यतिरिक्त इतर ग्राउंडही असतात, तेही मांडलेले आहेत। आता माननीय न्यायालय काय निर्णय देईल त्याच्यावर आपण विचार करूया। याच्यामध्ये दुपारी आता सरकार पक्षाने एक मुदतीचा अर्ज दिलेला आहे, परंतु आजचा जो सुनवाईचा मुद्दा होता तो फक्त अंतरिम सुनवाईचा होता, त्यामुळे आता दुपारी काय निर्णय होतो ते कळेल। बघा, मेडिकल रिपोर्ट माझ्याकडे प्रेग्नन्सीबद्दलचा आलेला आहे, त्यामुळे तो फरार असताना काढलाय का किंवा काय याच्यावर मी नाही सांगू शकणार। मी पुन्हा एकदा सांगेल की तिला फरार म्हणणं योग्य होणार नाही। फरार हा शब्द कायद्याने वेगळा आहे, त्याला कायद्याची एक प्रोसेस असतो एखाद्याला फरार घोषित करण्याची, तसं काहीच झालेलं नाही। तिला अटक झाली नाही असं म्हणू शकतो आपण। सरकार पक्षाकडनं फार काही बोललं गेलं नाही, आपल्याकडनं काय नेमकं या व्यतिरिक्त आता तुम्ही सांगितलं आता 1 तास परत इथं बोलू या अपेक्षित आहे का? 299 बद्दल मी एक कायदेशीर युक्तिवाद केला आहे। मी त्याच्यामध्ये काही सुप्रीम कोर्टाचे निवाडे दिलेत आणि मला असं वाटतं की एक घटनात्मक बेंचचा सुप्रीम कोर्टाचा निवाडा जो खूप प्रसिद्ध आहे रामलाल मोदीचा, त्याचा मी एक बेस घेतला होता आणि माझं म्हणणं हे आहे की आपण कॅज्युअल टॉकमध्ये जेव्हा एखाद्या धर्माबद्दल काही बोलतो तर तो काही त्या कोणाच्या धार्मिक भावना दुखवणे या उद्देशाने बोलले गेला असा कायदा नाही आहे, असा अर्थ नाही काढता येत। त्याच्यासाठी एक डेलिबरेट अँड मॅलिशियस इंटेन्शन गरजेची असते। त्यामुळे असं तर काही नाही आहे फिर्यादमध्ये की बाबा कोणाच्या धार्मिक भावना दुखवायच्या किंवा फिर्यादी महोदयांच्या दुखवायच्या म्हणून असं बोलले, असं नाही आहे। त्यामुळे माझी विनंती आहे की या गोष्टीला खूप जास्त धार्मिक रंग खरंच देऊ नका बस। नाही, मी त्याबद्दल नाही बोललो जास्त, कारण मला नाही वाटत की आत्ता त्या स्टेजला मी एका सन्माननीय महिलेसोबत झालेला जो काही प्रकार असेल, खरा खोटा मला माहीत नाही, त्यालाही मी राजकारणाकडे न्यावं। त्यामुळे फिर्यादी असो की आरोपी असो, मी त्यांच्या सगळ्यांची डिग्निटी आणि त्यांचा रिस्पेक्ट करतो। फिर्यादमध्ये असे मुळीच काही आरोप नाही आहेत, कुठल्याही प्रकारचं ट्रेनिंग दिलं गेलं धर्माचं वगैरे वगैरे, या सगळ्या बाह्य चर्चा आहेत। फिर्यादमध्ये असा एक म्हणजे विस्पर सुद्धा नाही आहे।